संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठास मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून विद्यापीठाला उन्नत भारत अभियान विभागीय समन्वयक केंद्रास मंजुरी मिळाल्याबाबत माहिती देण्याकरिता एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। सदर केंद्र विदर्भस्तरीय असून विदर्भातील सर्व कृषी व अकृषी विद्यापीठे तांत्रिक संस्था केंद्राशी जोडण्यात आल्या आहेत। याबाबत कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांनी या पत्रकार परिषदेमध्ये सर्वप्रथम आभार मानले। ग्रामविकास व स्वयंरोजगार ही मूळ कल्पना उन्नत भारत अभियानाची आहे। विद्यापीठांतर्गत लाखो विद्यार्थी शिक्षण घेतात, त्या शिक्षणाचा उपयोग समाजाला व्हायला पाहिजे, मनुष्यबळाचा विकास व्हावा अशी शिक्षण पद्धत असावी अशी कल्पना असल्याचे या प्रसंगी सांगितले। सेंटर जे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला मिळालं, ज्यातनं फायदा काय होईल याच्यापेक्षा सुद्धा एक शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून समाजात एक संदेश मात्र चांगला जाणार आहे आणि तो संदेश असा जाईल की ज्याच्यामुळे शिक्षण क्षेत्राकडे पाहण्याची दृष्टी ही समाजाची बदलेल आणि शिक्षण हा विषय केवळ वैयक्तिक करिअरपुरता उपयोगाचा नाही तर तो समाज विकासासाठी सुद्धा उपयोगाचा आहे, अशा प्रकारचा तो संदेश याच्यातून तो जाईल। त्याचं मुख्य कारण असं आहे की आज समाजातलं सगळ्यात मोठं मॅनपॉवर जे आहे ते सगळं मॅनपॉवर हे शिक्षणामध्ये आहे। सगळ्यात तरुण वर्ग, आज आम्ही तरुणांचा भारत देश म्हणतो, या तरुण वर्गाचा उपयोग शिक्षण घेता घेता समाज विकासामध्ये जर तो लागला, त्याचं योगदान जर त्याच्यामध्ये झालं तर समाज विकासामध्ये मोठं योगदान राहील। आणि उन्नत भारत अभियानाच्या माध्यमातून शिक्षण म्हणजे कॉलेजेस, विद्यार्थी आणि समाज यांना आपण जोडण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याच्यामध्ये उन्नत भारत अभियानाच्या मार्फत जे काही वेगवेगळे प्रोजेक्ट्स मिळतील ते प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून हे सगळे विद्यार्थी समाज विकासासाठी कामं करतील। त्यापूर्वी हे सगळे विद्यार्थी NGOच्या मदतीने, गावातल्या लोकांच्या मदतीने गावामध्ये जातील, त्याचा सर्वे करतील, प्रॉब्लेम आयडेंटिफाय करतील, त्याच्यावर प्रोजेक्ट आपण शासनाकडे सबमिट करू उन्नत भारत अभियानाकडे आणि त्याच्यातनं मग त्यानंतर समाज विकासाचे काम सुरू होईल। मला असं वाटतं की शिक्षण क्षेत्रामध्ये समाज विकास हा प्राधान्याने घेतला जाणारा पहिल्यांदा असा प्रयत्न देशभरामध्ये तो होत आहे आणि म्हणून मी मनापासून मानव संसाधन विकास मंत्रालयाला, उन्नत भारत अभियानाला आणि प्रामुख्याने आदरणीय विजय भटकरांना मनापासून धन्यवाद देतो। या पत्र परिषदेला कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर सह विविध प्रभाग प्रमुख उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट VCN न्यूज अमरावती।